तर नमस्कार भावांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो फिनिक्स मॉलला, म्हणजे फिनिक्स मॉलच्या मागच्या गेटला आहे. तर आज क्रिसमस असल्यामुळं आपण बघायला आलो की काय काय सजावट केली. चला दाखवतो तुम्हाला. आलो दुसऱ्या साईडने, कारण आपलं वय बसत नाही ना, तर सोडत नाही आपल्याला. पब्लिक प्लेसमध्ये आपण व्हिडिओ बनवतोय, बघणारे जण आहेत पण आपल्याला काय लाज उडेल आपली. सगळेजण आपल्यालाच बघतात, मागून काका दिसत असतील. क्रिसमस असल्यामुळे आज एवढी गर्दी ना फिनिक्सला, विचारच नका करू. तर फिनिक्सच्या एंट्री कशी आलो. चला बघू आज सोडतात का आपल्याला, होय ना बसत आपण. आपली चेकिंग होतं आणि आपल्याला म्हणले किट नाही चालत, ती अलाउड नाही. व्हिडिओ काढायचं तर काढा, पण कोणी काढा. तर बघू शकता किती गर्दी आहे. सगळं पण क्वालिटी केलेली आहे. चला दाखव. सगळीकडे लाईटी बिटी लावल्यात. पब्लिक कोण नाही आपल्यासोबत, आपण एकटे आलो व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशल. तरी पण नाही म्हणता इथं 1000-2000 लोक असतील. अनकम्फर्टेबल वाटतं हो. फिनिक्समध्ये हे बघायसारखं भरपूर आहे. तर तुम्ही फिरायला यायचं म्हटलं तर येऊ शकता सहज, किंवा कोणासोबत. सजवलेलं क्रिसमस ट्री हे आपल्या समोरच आहे. चला दाखवतो तुम्हाला पण. चला खालीच होता क्रिसमस ट्रीच्या एकदम जवळ, खाली काका पिओनो वाजवते. चला ते पण दाखवतो तुम्हाला. मागच्या साईडला सगळे आपल्याकडे बघते. साफसूफ करून पण निघायचं, लक्ष नाही द्यायचं कोणाकडे. समोर बघायचं, संपला विषय. खाली उतरायचं तिकडून कवर राहायचं, आपल्याला कवर नाही राहायचं. चला खालीच बघू. तर आपल्यासोबत कोणच नाही, आपण एकटे आलो व्हिडिओ काढायला. ब्लॉगर आहे, फील्ड आहे. तुमच्यासोबत कोण असू या ना असू, तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. गर्दी फिनिक्स मॉलमध्ये. खाली उतरायचं तुम्ही तर खाली उतरायचं पलीकडच्या साईडने वाटतं. चला जाऊ तिकडं. खाली उतरायची जागा भेटली. कधी पण ब्लॉगिंग करताना समोरच बघायचं, कारण की इकडं तिकडं बघितलं का
आपला कॉन्फिडन्स पण लो होतो, गडबडून जातो कधी डायरेक्ट. त्याला खाली जाऊ. ब्लॉगिंग करताना कधी पण माणसाची स्टिक पाहिजे, कारण हातात धरून हातलं दुखतो आणि इथं हाताच्या म्हणजे इथं नाही का हाताला गॅप पण पडू शकतो. ठीक आहे, इथं अलाउड नाही तर आपण हातानेच काढतो नाही का. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असताना आपण फिनिक्सलाच आलो होतो फिरायला. पहिला ब्लॉग होता आपला तो. तर आपण इतकं गडबडलो ना ते विचारू नका. तुम्ही मला बघायचं असलं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर पण तुम्ही तो ब्लॉग बघू शकता. तर आता बघा आपला दुसरा ब्लॉग. एवढ्या गर्दीमध्ये आपण शूट करतोय, विचारू नका. वाटलंच तर बघा, वाटलंच तुम्ही खोटं नाही बोलत. त्याच्यात आज क्रिसमस असल्यामुळे गर्दी मॉलमध्ये इतकी विचारू नका. तरी 4,000 पण जास्त लोक असू शकते. आलोच आपण ते वरतून बघितलं होतं क्रिसमस ट्री. त्याच्या जवळ आलो, त्याला दाखवतो कसं ट्री येते. ब्लॉगिंगसाठी सगळे लास्ट सोडावं लागत. सगळीकडे फोटो शूटिंग चालली आणि आपण एकटा ब्लॉगिंग करतो. अंगात माणसाची कला असली की तो काही पण करू शकतो. कला कधी वाया नाही जात. चला आता आपण जर टॉप फ्लोअरला थोडं फिरू पण फिनिक्स मॉल. आपण मेन करायला डेकोरेशन आणि फिरायला आलो होतो. चला तुम्हाला पण आपल्याला आपण बघत असलो काय माहीत नाही. चला ब्लॉगिंग करताना हात दुखतोय. आताच ते वापरून नाही दिले म्हणून हात पूर्ण लो पडायला लागला आहे. सगळ्या साईडनी भीड, सगळ्या म्हणजे अशी कोणती जागा नाही की तिथं गर्दी नाही. आपण त्या दिवशी आलो तेव्हा गर्दी कमी होती आणि आता त्याची डबल नाही, चोबल गर्दी. तिथे एसी लावून पण फायदा नाही. ब्लॉगिंग करताना फुल नाक होतं घाम काय भीती तर वाटते ना. पण जाते. चला आता बाहेर बघू आपण. लय फिरलो. सपोर्ट करणारे इतके नसते, पण काही काही जण असतेच चांगले. शांत बाबा झेरण दिसते, त्याला दाखवतो तुम्हाला पण. आपला घरात दुसरा भाग येतो. गर्दीत गडबडते सगळं. याचा हातात कॅमेरा घेऊन एवढ्या वेळ भाग वाटेवर कळेल तुम्हाला काय होतं. सोपं नाही ब्लॉगिंग करणं पण.
गोष्ट कधी लक्षात ठेवायची. एक दोन व्हिडिओ टाकून टाकायचं नाही, कंटिन्यू टाकत राहायचं. सक्सेस कधी ना कधी मिळतं. ते कधी पण कॅमेऱ्याकडे लक्ष द्यायचं, कारण की आपल्याला हे बघून हसलं किंवा ते बघून हसलं तर आपला सगळा लो होऊन जातो. कधी पण ब्लॉगिंग करताना समोरच बघायचं. ब्लॉगिंग करिअरमध्ये कधीच मित्र नाही लागत, काय नाही लागत. तर असले तर ठीक, नाही तर आपलं कॅमेरा उचलायचा, सरळ व्हिडिओ काढायचा. जसा निघन तसा सोडून टाकायचं, डिलेट मारायचं नाही. तर पहिलं व्हिडिओ काढायचं, तो डिलेट मारायचं, मग दुसरा चांगला बघायचं. चांगल्याचं काय नाही, पहिलं तू करशील ना त्याच्यातून तुला तुझ्या चुका दिसतील, बाकी काय नाही. तर आपण मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा तुम्हाला कळलं असेल की आपला कॉन्फिडन्स एकदम लो होता. आपण काय गडबड काय पण बोलत होतो, आपल्यालाच कळत नव्हतं काय बोलतो नाही. तर कधी पण बोलताना विचार करायचा, मध्ये मध्ये असं श्वास घ्यायचा, संपला विषय. पण माझ्याकडून तुम्हाला क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. फक्त कमेंट करून सांगा तुम्ही हे ब्लॉग करून बघता. नवीन ब्लॉगर आहे तरी पण कॉन्फिडन्स आहे पाहिजे कधी पण, नाही का. ब्लॉगिंगसाठी कधी लाज नाही जमत, लाज सोडून द्यायची, घसरून सोडली तशी. आपण जेव्हा फर्स्ट टाईम स्टिक मागितली होती तेव्हा आपले दाजी आपल्याला म्हणले होते ते एवढा असतोस, तो ब्लॉग कसा बनवणार असं तसं. ते एकदा आपण मॉलमध्ये पहिला ब्लॉग बनवला तो आपल्या गडबडीमुळं चांगला नाही बनवला. तो दुसरा ब्लॉग सांगते की बनवला बघ ब्लॉग पब्लिकमध्ये. बघायला बरं वाटतं तो, कारण म्हणजे हाईट बरं. आता आपण आलो कॅमेरा, म्हणजेच फन सिटी नाव पण दाखवतो. फन सिटी म्हणजे त्याला तुम्हाला दाखवतो काय काय. पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्हाला माहितीच असेल, एक बॉल घ्यायचा, बॉल भेटायचा, समोरच्या सगळे ते म्हणजे वॉटर टाईप असते त्यामध्ये. म्हणजे असं डोकं चालत नाही, त्यांनी ब्लॉगिंग चालू केली तरी काही विषय नाही. कारण की उन्हात आणत दिवसभर काम करून 300 रुपये कामायचं, कसं वाटतं विचार करायचा. वेगवेगळ्या प्रकारच्या गेम तिथं. आणि हे गेम खेळायला आपल्याला पहिलं एक कार्ड असतं, त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पेमेंट टाकायचं आपण तेवढं टाकू शकतो. ते पेमेंट जवळ संपत नाही तेवढं आपण कोणती पण गेम खेळा. समजा तुम्ही ही मशीन इंस्टावर फेसबुकवर नाही बघितले आपण, बघायला बरी वाटते. आपण आपले धंदे सगळेजण आपल्याला बघते, घेणं देणं नाही. वरचा फ्लोअर बघितला तर थोडा खाली आहे, इतकं पण खाली नाही, पण खाली आहे थोडा. मग सॅन्टा बाबा आले होते पण त्यांना गर्दीत काही जमलं नाही, पळले इथून. ते त्यांची टोपी विसरली इथं. काय सॅन्टा पण घाबरतो गर्दी. तुम्ही कमेंटमध्ये म्हणतो नाही हो असं कोण बोलतं, कारण की मी तरी पण 3-4 वर्ष झाले पुण्यामध्ये राहतं, गाव पुन्हा आल्यापासून. पण आपल्याला पुण्याची भाषा बोलतं पण येत नाही, बोलू पण वाटत नाही. आपण गावठी सगळा. तुम्ही रील बघितले असेल ते आईस्क्रीमवाले आईस्क्रीम अडवाणी करतात. सगळेजण आपल्याला बघतो. आता कॅमेरा म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं वाटतं, आपण कुणाला बडबड करतो.
पण आता बडबड करतो पण पुढे जाऊन आपला फायदा यात माहिती आहे आपल्याला, तर मग घाबरायचं कोणाला. बनवलं कसं जेव्हा आपला पहिला व्हिडिओ होता म्हणजे पहिला ब्लॉग होता, जर तुम्हाला पण हे ब्लॉग आवडला असला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.